भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा, तर दुसऱ्या पक्षामध्ये राहून घोटाळा केल्यावर भाजपात स्थान मिळतं, ठाकरेंचा टोला. योग्य व्यक्तीला योग्य खातं मिळालं, माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावरून उद्धव ठाकरेंची टोलेबाजी. उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी, पुण्याच्या विकासातील अडथळा. अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यामध्ये फडणवीसांचं मोठं विधान, तर उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मकोका लावण्याच्या सूचना. अजितदादांची प्रतिक्रिया. वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा, लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या भावाचं काय जातंय. मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही मंत्री संजय शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य. यवत हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 22 पैकी 15 आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी, तर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना. शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, यवतमधील तणावासंदर्भात चर्चा. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची शरद पवारांची मागणी. यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. दौंडमधील प्रथम वर्ग न्यायालयानं सुनावली कोठडी. दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे नजर. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ऍक्शन मोडवर. हिंसाचाराच्या घटनेनंतर यवतमध्ये कडकडीत बंद. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग यांचा खळबळजनक दावा. मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकला. मोहन भागवत आणि आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठीही दबाव. सरसंघचालकांबद्दलच्या दाव्यानंतर आता मोदींबद्दलच्या दाव्यानं खळबळ. मुलुंडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात युवा सेनेचं आंदोलन. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. प्रांजल खेवलकरांचं रेव पार्टी प्रकरण कोर्टामध्ये असून पोलीस चौकशी करतायत. लवकरच सत्यता बाहेर येईल. रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आंदोलन. शिवसैनिकांनी चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारत केला निषेध व्यक्त. जालन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात शिंदेच्या शिवसैनिकांचं चव्हाणांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. तर यापुढे जालन्यामध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार असल्याचा आंदोलकांचा इशारा. सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे दुसऱ्या दिवशीही बेमुदत उपोषण. सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, आंदोलनकर्त्यांची भूमिका. पुण्यातील मुकुंदनगर भागामध्ये अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. दर्ग्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं जाहीर झाल्यावर सोलापूरमध्ये जल्लोष. धनगर समाजातील कार्यकर्त्यांकडून धनगरी ढोल वादन करत जल्लोष साजरा. कोल्हापूरच्या नांदणीमधील महादेवी हत्तीमीला परत आणण्यासाठी सतेज पाटील यांच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान. स्वाक्षरी अर्जाचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलं. जळगावच्या यावलमधील पाल इथं गुलाबराव पाटलांच्या हस्ते सातपुडा जंगल सफारीचं उद्घाटन. जंगल सफारीमुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. करमाळ्यातील कुंभेज गावामध्ये एका मुस्लिम कुटुंबियानं चक्क गायीचं डोहाळ जेवण केलं. मुस्लिम असूनही गोमातेचं पूजन करत असल्यामुळे हे कुटुंब सध्या चर्चेचा विषय. मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीची झाडाझडती. आरोपींची 47 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त. हिंगोली नांदेड महामार्गावर पोलीस चौकीजवळ अज्ञात व्यक्तीकडून बनावट चलान वसुली. वाहन चालकानं हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्यामुळे संबंधित व्यक्तीनं काढला पळ. कारवाईची मागणी. कृष्णा नदीत सापडलेल्या मृतदेहावर पत्नी समजून केले अंत्यसंस्कार. 2 दिवसांनी पत्नी जिवंत घरी परतली. कोल्हापूरच्या उदगावमधील धक्कादायक प्रकार. पत्नी समजून दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर केले अंत्यसंस्कार. अमरावतीच्या पोलीस पथकाची एका नामांकित सिमेंट कंपनीवर कारवाई. कालबाह्य झालेलं सिमेंट पुन्हा नवीन गोण्यांमध्ये भरून अवैध धंदा करत असल्याचा कंपनीवर आरोप. पोलिसांच्या कारवाईमध्ये 1446 निकृष्ट सिमेंटची पोती जप्त. रत्नागिरीमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक. 2.5 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी केली जप्त. बातमी लावल्याच्या रागातून 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून पत्रकारांवर कोयत्यानं हल्ला. अकोल्यातल्या जनता भाजी बाजारातील घटना. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू.
विजेची तार अंगावर पडल्यामुळे शेतकऱ्यासह 2 बैलांचा जागीच मृत्यू. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेसखेडामधली घटना. जालन्यामध्ये दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या डोक्यामध्ये खुपसला चाकू. जखमी तरुणावर उपचार सुरू. अकोल्यामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट असल्याची माहिती. 500 रुपयांच्या नोटा मोजताना आणि सुकण्यासाठी वाळू घातलेल्या नोटांचा फोटो समोर. सर्व नोटा बनावट असल्याची शक्यता. जालन्यामध्ये दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्राच्या डोक्यात खुपसला चाकू. जखमी रुग्णावर उपचार सुरू. रत्नागिरीतल्या मिरकडवाडामध्ये एका दुकानातील 2 कामगारांचा वादातून एकाची धारदार शस्त्रानं हत्या. 2 संशयितांना पोलिसांनी केली अटक. पुढील तपास सुरू. गोंदियाच्या सालेकसामध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे कारचा भीषण अपघात. कार चालकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. बारामतीच्या काटेवाडीमध्ये एसटीमध्ये कोयत्यानं हल्ला केलेल्या आरोपीला अटक. आरोपीला पकडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा धडी ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे फ्री कास्ट गोदाम वादाच्या भोवऱ्यात. आदिवासी हिस्सेदारांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्याचा आरोप. चौकशीची मागणी. मनोर वाडा भिवंडी महामार्गाची दुरावस्था. रस्त्याची चाळण झाल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहन चालक त्रस्त. भंडाऱ्याच्या साकोलीतील मालगुजारी तलाव फुटला. खासदार प्रशांत पडोळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामा करण्याच्या पडोळेंच्या सूचना. सातारा जिल्ह्यासह महाबळेश्वर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर मंदावला. कोयना धरणाचे सर्व दरवाजे आणि पायथा विद्युत गृह देखील बंद. कोयना धरणामध्ये सध्या 87% पाणीसाठा. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाचा महामार्गालगतच्या शेतीला फटका. महामार्गाच्या कामावेळी योग्य नियोजन न केल्यामुळे पावसानं विश्रांती घेऊनही आठवडा उलटल्यानंतरही शेती पाण्याखाली. गोंदियातील जुलैमध्ये पूरपरिस्थितीच्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी जाहीर. एका महिन्यामध्ये 5 जणांचा मृत्यू. 15 जनावरं दगावली तर 720 घरांचं नुकसान. नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीचे भाव दुपटीनं घसरले. बाजार समितीमध्ये मिरचीला 45 रुपये प्रति किलोचा भाव. एकाच दिवसामध्ये भाव कोसळल्यामुळे मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका. मालेगावातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गिरणा धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पातळीतही झपाट्यानं वाढ. नाशिकच्या इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनाला आग. सुदैवानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. प्रवाशांचा खोळंबा. राज्यभरातल्या शाळांमध्ये विद्यार्थी करणार देशभक्तीपर गीतांवर कवायत. शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या संकल्पनेतून राज्यभरातील शाळेमध्ये उपक्रम राबवला जाणार. स्वातंत्र्य दिनापासून उपक्रमाला होणार सुरुवात. रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:05 पासून दुपारी 3:45 मेगा ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 पासून दुपारी 4:10 मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सर्व लोकल रद्द राहणार. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:35 पासून दुपारी 3:35 मेगा ब्लॉक. जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचं वाटप. मुंबई पालिकेकडून 10,000 लिटरचा पुरवठा. 6 रंगांचा समावेश असेल. एकूण 7,800 लिटर रंग पुरवण्यात येईल. सरकारकडून दिव्या देशमुखचा सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 3 कोटींचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देत दिव्याचा सत्कार. नागपुरात ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. सोहळ्याला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित. भव्य असा हार घालत दिव्या देशमुखचा सत्कार. दिव्याच्या विजयाचा आपल्याला तिहेरी अभिमान. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दिव्याकडून सर्वांना प्रेरणा मिळाली यासाठी तिचा नागरी सत्कार.
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखची भेट. आमचे 3 पिढ्यांपासून कौटुंबिक नातेसंबंध, दिव्याचा विजय हा कौटुंबिक आनंदाचा क्षण, गवई यांनी व्यक्त केली भावना. मुंबईतील चारकोपच्या राजाचं विसर्जनासाठी मार्गस्थ. विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाचं विसर्जन. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणालाही बसणार फटका. टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या मँगो पल्पच्या किमतीमध्ये होणार 25% वाढ.